तुम्हालाही पाहिजे का? हा जो मी लुक केलेला आहे तो किती सिंपल आणि किती पटपट, किती छान केलेला आहे तो. बघा किती छान आहे. पार्टीवेअर लुक आहे. बघा किती छान दिसते. तर तुम्हालाही माझ्यासोबत असंच रेडी व्हायचं असेल तर चला दाखवते मी आज तुम्हाला. तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे की मी हा लुक कसा क्रिएट केला. छान दिसते. हे जे मी मंगळसूत्र विअर केलेलं आहे ते आमच्या सुनबाई स्वॅग मधलं आहे. हे ऍक्च्युली लॉंग मंगळसूत्र आहे पण मी याला ऍडजस्ट करून शॉर्ट केलेलं आहे. आणि याच्यावरतीच हे इयरिंग्स पण आहेत. बघा किती सुंदर इयरिंग्स आहेत. खूप छान आहेत हे इयरिंग्स पण. बघा किती गोड दिसतात. माझा ब्लॅक ड्रेस आहे त्यामुळे मी हा ब्लॅक ड्रेसचा लुक केलेला आहे. तर तुम्हालाही असंच माझ्यासोबत तयार व्हायचं असेल तर चला मी दाखवते. त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागणार आहे. आणि पूर्ण ब्लॉग स्किप न करता पहा म्हणजे काही गडबड होणार नाही. हॅलो ब्युटिफुल लेडीज. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी बाहेर जाताना कशी रेडी होते किंवा कुठे फंक्शनमध्ये जाताना कशी रेडी होते. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागत असेल किंवा ज्यांना मेकअपमधलं काहीच माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे. तर प्लीज तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला तर मी आज तुमच्यासोबत मी रेडी होऊन दाखवते की मी कशी रेडी होते ते. म्हणजे तुम्हालाही सोपं पडेल जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाणार असेल, रेडी होणार असेल तेव्हा. चला तर मग सुरुवात. तर सगळ्यात आधी मला ही निव्याची क्रीम लावायची आहे. माझी स्किन खूप ड्राय आहे तर त्यासाठी मी ही मेकअप करायच्या आधी ही लावते. तुमची ही स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही ही लावू शकता. म्हणजे तुमचा मेकअप असा पॅची वगैरे दिसणार नाही. छान असं ग्लॉसी दिसेल. कारण जर आपण बेस व्यवस्थित केला तरच आपला मेकअप छान दिसतो. तर ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना ही निव्याची क्रीम लावणं खूप गरजेचं आहे. तर यावरती आता मी लावणार आहे. माझ्याकडे जी क्रीम आहे ही फेसेस कॅनडाची क्रीम आहे. टिंटेड मॉइश्चरायझर मी ही यूज करते. कारण मला फाउंडेशन लावायला जास्त आवडत नाही आणि त्याच्याने लुक खूप छान दिसतो. त्यामुळे मी ही यूज करते. आता मी हे तुम्हाला हातानेच लावून दाखवते कारण सगळ्यांकडेच ब्लेंडर किंवा मेकअपचं सगळं सामान असेल असं नसतं. त्यामुळे म्हणून मी हातानेच लावून दाखवते तुम्हाला कशी लावायची. तर हे मी हातानेच छान असं लावून घेतलेलं आहे सगळीकडे. बघा छान लागतं. याच्यावरती आता मला कॉम्पॅक्ट लावायचंय. तर माझ्याकडे हे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट आहे ते मी लावते. तर आता मला लावायचे आहे लिपस्टिक. माझ्याकडे 2 शेड आहेत लिपस्टिकचे. हे ब्राऊन शेड आहे फेसेस कॅनडाचं आणि ही फेसेस कॅनडाचीच पिंक लिपस्टिक आहे. तर मला आता मी ब्लॅक ड्रेस घातलाय त्यामुळे मला पिंक लावायची याच्यावरती म्हणून मी पिंक लावते.
तर आता मी हेच लिपस्टिक ब्लशर म्हणून पण यूज करणार आहे. तुम्ही हे असंच करू शकता, कारण सगळ्यांकडेच सगळ्या गोष्टी असतील असं नाहीये. तर ही जी ट्रिक आहे ती छान आहे. असं बघितल्यानंतर वाटणार पण नाही कोणाला की तुम्ही लिपस्टिकच्या ऐवजी ब्लशर लावलेला आहे. तर आता हीच लिपस्टिक आपल्याला थोडी थोडीशी इथे पण लावायची आहे. त्याच्यामुळे असं पिंकिश असा लुक येतो. आणि ज्यांना आय शॅडो आवडत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप छान आहे. तुम्ही ट्राय करून बघू शकता. खूप छान लुक येतो. मलाही जास्त आय शॅडो लावायला आवडत नाही, त्यामुळे मी हे असं करते. हे बघा आता किती छान दिसते, असं पिंकिश असं दिसतं हे. बघा जवळून दाखवते किती छान दिसतंय. ऐच वरती पण बघा नॅचरल असं पिंकिश लुक दिसतोय. आता मी हे ब्लशर लावलं त्याच्यावरती थोडंसं हायलायटर लावते. आता मला लावायचं आहे काजळ. हे माझ्याकडे लोटसचं काजळ आहे, हे मी लावत आहे कारण हे माझं फेवरेट आहे, खूप छान आहे. बघा किती छान. तर आता मी थोडीशी आयब्रो डार्क करते. आता मध्येच केलेली आहे लाईट. अर्धवट मेकअप माझा झालेला आहे. आता मी लावते हे मस्कारा, लॅक्मेचा आहे. तर आता माझा मस्कारा पण लावून झालेला आहे. बघा किती छान लागलाय. तर आता मला घालायचं आहे मंगळसूत्र. हे सुनबाई स्वॅगचं मंगळसूत्र आहे माझ्याकडे, हे मी घालते. माझा ड्रेस ब्लॅक आहे तर मी त्याच्यावरती ब्लॅक घेतलेला आहे. हे ऍक्च्युली आहे लॉंग मंगळसूत्र, पण मी याला ड्रेसवरती लॉंग छान नाही दिसत आहे, म्हणून मी याला आता काहीतरी जुगाड करून शॉर्ट केलेला आहे. तर हे असं छान दिसतं. हे आहे आमच्या सुनबाई स्वॅगचं मंगळसूत्र. बघा किती छान डिझाईन आहे, किती छान दिसतंय. हे पार्टी वेअर आहे, या ड्रेससाठी हे परफेक्ट आहे. बघा किती छान लुक दिसतोय या मंगळसूत्रामध्ये. मी आधी जे घातलं होतं ते एवढं उठून नव्हतं दिसत. तर हे बघा किती छान दिसतंय. त्याच्यावरती इयरिंग्स पण आहेत याच मंगळसूत्रावरती. तर आपण त्या बघूया कशा वाटतात घालून. या पेंडंट सोबतच आहेत या इयरिंग्स. हे बघा, वा छान आहे याची पण डिझाईन. मला जास्त मोठे इयरिंग्स आवडत नाहीत,
घालायला, त्यामुळे मी असेच छोटेच घेते. खूप मोठे मला नाही आवडत घालायला, माझे कान दुखायला लागतात लगेच. बघा किती छान वाटतं. तर हे सगळं लुक तयार झालेला आहे. आता मला लावायची आहे टिकली. तर आता ब्लॅक ड्रेस वरती तर रेडच जास्त करून छान दिसणार आहे. तर हे जे मी मंगळसूत्र घातलेलं आहे, हे आणि असेच अजून खूप छान छान व्हरायटी अवेलेबल आहेत आमच्या सुनबाई स्वॅगमध्ये. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा आमच्या शॉपला. तुम्हाला अजून जास्त व्हरायटी पाहायला मिळेल. तर मला थोडी केसांची हेअरस्टाईल करायची आहे. तर मी केस आता मोकळेच सोडणार आहे. तर थोडस त्याच्यामध्ये काहीतरी मॅजिक करायचं आहे. ही हेअरस्टाईल जरा माझी फेवरेट आहे आणि मला छानही दिसते. सगळ्यांचीच कोणती तरी अशी हेअरस्टाईल असते जी आपली फेवरेट असते, तशी माझी ही हेअरस्टाईल फेवरेट आहे. मला खूप आवडते आणि मला छानही दिसते. खूप 5 मिनिटात अशी होणारी हेअरस्टाईल आहे, पण दिसायला खूप छान दिसते. बघा किती छान वाटतंय. तर आता मी पूर्ण रेडी झालेले आहे. मी आता तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते की कसा दिसतो. सिम्पल आणि क्लासी दिसणारा लुक आहे. असं तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये किंवा कुठे बाहेर जायचं असेल कोणत्या फंक्शनमध्ये तर जाऊ शकता, किंवा घरी काय असेल त्यासाठी असं रेडी होऊ शकता. बघ किती सिम्पल आहे ना हे. तुम्ही आरामात असे तयार होऊ शकता आणि जास्त वेळही लागणार नाहीये. मी आता हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाय, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ लॉंग झाला असेल, पण एवढा वेळ तुम्हाला मुळीच लागणार नाहीये जेव्हा तुम्ही घरी रेडी होणार आहात. खूप कमी वेळात आणि खूप लवकर रेडी होणारा हा लुक आहे. आणि हेअरस्टाईल ही खूप सिम्पल आहे. फक्त मी असं हेअर्सला थोडस असं रोल करून बघू शकता तुम्ही. इथे फक्त मागे क्लिप लावले, या साईडलाही फक्त हे हेअर्स असे इथे घेऊन फक्त क्लिप लावले. तर ही बघा हा लुक किती छान दिसतोय. तर तुम्हालाही कुठे जाताना रेडी होताना जर प्रॉब्लेम होत असेल की काय करावं कसं करावं, तर असं तुम्ही रेडी होऊन जाऊ शकता. किती सिम्पल आणि क्लासी दिसते बघा. खूप छान वाटणार आहे जेव्हा तुम्ही असं रेडी होणार आहे. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.